नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी परीक्षेमध्ये आत्ताच नुकता आयोगाने विचारलेला प्रश्न कसा आहे बघा. 887 गुणिले 889 अधिक 1 केलं आणि जर त्याचं वर्गमूळ काढलं तर त्याचं उत्तर काय असेल, हा प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, मग बघा इथं 887 आणि 889 यांच्या दरम्यान एक संख्या असणार आहे. कोणती संख्या असणार आहे ती 888. जर असंच कॅल्क्युलेशन आपण छोट्या संख्यांच्या बाबतीत बघितलं तर काय होणार आहे बघा. 5 गुणिले 7 अधिक 1 म्हणजेच 5 गुणिले 7 यांच्या दरम्यान कुठली एक संख्या असेल 6. राईट. मग हे सोडवताना काय होणार आहे, 5 गुणिले 7 किती होईल 35 अधिक 1 म्हणजेच काय असणार आहे वर्गमूळात 36. म्हणजे 36चं वर्गमूळ किती निघालं 6. म्हणजेच ह्या दोघांच्या दरम्यान जी संख्या असणार आहे ती संख्या आपल्या इथं काय असणार आहे उत्तर. राईट. मग इथं 887 आणि 889 या दरम्यानच्या दोघांच्या दरम्यान कोणती संख्या आहे 888. त्यामुळे तुमचं बरोबर उत्तर कुठलं असणार आहे ऑप्शन नंबर बी 888.